नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते वहिनी सर्वेश दादाला म्हणत असतात. सगळ्यात ना मुलांची खूप फरफड होते आणि आमचा कबीर त्याला एवढं हतबल झालेलं आम्ही कधीही बघितलं नव्हतं. तेवढ्यात आता लगेच मधू बोलते आणि मृण्मयीची तर या सगळ्यात काही चूक नाहीये, पण तरीही तिला सगळं काही भोगावं लागतंय. हो, माझ्या कबीरची जरा होळपर होईल, पण मामा तू कबीरला जी शिक्षा देशील आणि जो योग्य निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे, असे आता मधू सर्वेश मामाला म्हणत असते. तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात, अगं मधू, इथे निर्णय झालाय. तेव्हा आता वहिनी आणि मधू लगेच सर्वेशकडे बघू लागतात. तेव्हा आता सर्वेश म्हणतो, हो निर्णय झालाय, पण आता त्यावर शिक्कामोर्तब ते दोघेच करणार आहेत. त्यानंतर इथे रूममध्ये मृण्मयी म्हणत असते, कबीर, मला तुझ्याबरोबर बळजबरीचा संसार नाही करायचा. एक वेळ माणूस बळजबरीचा संसार करू शकतं, पण प्रेम नसलेला संसार बिलकुल करू शकत नाही. कारण मम्मा आणि बाबाचं प्रेम नसलेला संसार बघितलाय मी. मला तसा संसार नकोय कबीर. आणि हो, मी या माझ्या हट्टामुळे तुझं प्रेम तर कधीच खुलवलं नाही, पण आपली जी मैत्री होती ना, ती पण विझत चालली होती. आणि निदान आपल्यातली मैत्री तरी टिकून राहील. तेव्हा आता कबीर बोलतो, मृण्मयी, मैत्रीत लोक काय काय करतात हे फक्त ऐकलं होतं. आज मैत्रीचा तो नवीन अर्थ मला शिकवलाय. तेव्हा मृण्मयी बोलते, मैत्रीचा नाही कबीर, प्रेमाचा. माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम होतं, हे विसरू नको हा. आता मात्र कबीर मृण्मयीकडेच बघू लागतो. त्यानंतर इथे सर्वेश मामा लगेच मधू आणि वहिनीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, गुंजाला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी प्लीज तुम्ही मला मदत करा. ती गावरान दऱ्याखोल्यातील मुलगी आहे म्हणून तिला झिडकारू नका. या घरची सून म्हणून तिला सगळे काही हक्क अधिकार मिळायला हवेत. यासाठी मला माझी कंपनी सर्व काही पणाला लावावं लागलं तरी चालेल. आता आपण डोंगरवाडीला जाऊन गुंजाला इथे घेऊनच येऊ. हो, गुंजा आणि बाभळीबद्दल मी काय निर्णय घेणार आहे हे मला अजूनही कळत नाही, पण हो, गुंजाचा हक्क मी तिला मिळवून देणारच आहे. मला माझ्या मृण्मयीचा बिनप्रेमाचा संसार नाही बघायचा. कारण ज्या संसारात प्रेम नसतं त्याचा काहीच उपयोग नाही, हे चांगलं अनुभवलंय मी. गुंजा आणि कबीरचं प्रेम तोडून आपल्याला मिळणार तरी काय, म्हणून त्या दोघांना एकत्र आणलंच पाहिजे. आता मधू लगेच सर्वेश मामाला बोलते, हे सगळं ठीक आहे, पण मृण्मयीचं काय? तेव्हा लगेच सर्वेश बोलतो, आपल्या बहिणीला लहानपणापासून माझ्या एका चुकीमुळे एवढं सगळं भोगावं लागले, म्हणून तिच्या साठी मृण्मयीने निर्णय घेतलाय. तेव्हा आता मधू आणि वहिनी सर्वेश मामाकडेच बघू लागतात. तेव्हा सर्वेश बोलतो, हो, नवऱ्याबरोबर संसार आणि प्रेम वाटून घेता येत नाही. त्यामुळे माझ्या मृण्मयीने आपल्या बापाचा गुन्हा वाटून घेण्याचं ठरवलंय. तिने आपल्या बहिणीला सर्व हक्क देण्याचं ठरवलंय. इथे रूममध्ये कबीर मृण्मयीजवळ येतो आणि म्हणतो, हे बघ मृण्मयी, आपल्यातले गैरसमज दूर व्हायला हवे म्हणून बोलतोय. तेव्हा आता मृण्मयी कबीरकडे बघू लागते. मग कबीर म्हणतो, हो, मी हे सगळं जाणून बुजून मुद्दाम नाही केलं. आणि हो, तुझ्याबद्दल माझ्या मनात कधी प्रेम निर्माण झालं हे मलाही कळलं नाही. माझं तुझ्यावरती प्रेम कधीच नव्हतं मृण्मयी. कारण मला असं वाटायचं, आपले आई बाबा जसं पिढ्याने पिढ्या लग्न करून घरात मुलगी आणतात त्यानंतर प्रेम होत असेल असं मला वाटत होतं. पण खरं जगात नेमकं प्रेम कसं असतं हे मला माहीतच नव्हतं. आणि ते गुंजावर प्रेम झाल्यानंतर मला कळलं. त्यामुळे खरंच जसं गुंजाबद्दल मला माझ्या मनात प्रेम वाटतं ना, तसं मृण्मयी मला कधीही तुझ्याबद्दल असं प्रेम वाटलं नाही. आता मृण्मयी बोलते, हे बघ कबीर, यासाठी तुला माफी मागायची काही गरज नाही. तेव्हा आता कबीर बोलतो, गुंजाबद्दल माझ्या मनात कधी प्रेम निर्माण झालं हे मला कळलंच नाही. हो, पण त्यापर्यंत खूप उशीर झाला होता. आपलं लग्न झालं होतं. त्यामुळे मी सत्याची बाजू बाजूला ठेवून जबाबदारीचा डंका पुढं नेत राहिलो आणि त्यामुळेच हे सगळं होऊन बसलं. त्यानंतर इथे बाहेर वहिनी म्हणत असतात, सर्वेश मामा मला माफ करा, पण एक बोलते, मृण्मयी खरंच खूप स्वार्थी आहे. तिने मला खोटं पाडलं. तेव्हा आता मधू बोलते, मृण्मयी कशीही असू, पण कबीर चुकलाय, त्याने गुन्हा केलाय. तेव्हा आता वहिनी बोलतात, मधू असं काय बोलते, त्याने तर फक्त आपल्या आईवर आपल्या मामाचे खूप उपकार आहेत म्हणून लग्न केलं. प्रेम नसतानाही तो जबाबदारी पार पाडत राहिला.
नंदनवन जसंच्या तसं राहावं म्हणून या आगीत स्वतः एकटाच होरपळत राहिला. तेव्हा आता मधु रडू लागते आणि म्हणते हो, आणि हे सगळं मला माहीत असतानाही मी त्याची कठोर परीक्षा घेत राहिले. तेव्हा लगेच रेशीम बोलते, आई काकू मी जरा एक मध्ये बोलू का प्लीज? मला असं वाटतं आता कबीरला आपण एक संधी द्यायला हवी. तेव्हा वहिनी बोलतात हो, कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडता पाडता त्याने सत्य बाजूला ठेवून असे निर्णय घेतलेत आणि आता हेच निर्णय निभावणं खूप अवघड जातंय त्याला. तेव्हा लगेच सर्वेश बोलतो, कबीरची परीक्षा घ्यायची की नाही हे आता आपल्या हातात आहे. तेव्हा आता लगेच सर्वेश मामा मधूला म्हणतात, कबीर जसा तुझा मुलगा आहे ना तसा तो माझाही कोणीतरी लागतो. तरी ते आता रूममध्ये कबीर मृण्मयीला सॉरी म्हणत असतो, कारण माझ्यामुळे तुला खूप काही भोगावं लागलं. तेव्हा मृण्मयी बोलते, नाही कबीर, गेले काही दिवसात मीच तुझ्याबरोबर खूप विचित्र वागले घरच्यांबरोबर, त्यामुळे खरं तर सॉरी मी म्हणायला हवं. असे म्हणून आता दोघेही एकमेकांना सॉरी बोलतात. तर आता मृण्मयी रडत असते. तेव्हा लगेच आता ती डोळे पुसते आणि उठून उभी राहते आणि म्हणते, चला आता सगळं काही सॉल्व झालंय. खूप दिवसापासून असं मोकळं मोकळं वाटतंय, कारण ते संशयाचं भूत असं मनातून उतरतच नव्हतं. आता कसं एकदम मोकळं वाटतंय. तर आता लगेच मृण्मयी कबीरचा हात हातात घेते आणि म्हणते, काळजी घे कबीर. तेव्हा कबीर बोलतो, हो तू पण तुझी काळजी घे. असे म्हणून आता मृण्मयी त्या रूमकडे आजूबाजूला बघत असते आणि पळतच तिथून बाहेर जाते. मग आता कबीर लगेच ते डिव्होर्स पेपर हातात घेतो आणि म्हणतो, मृण्मयी आज खरंच तू मला फक्त संसारातून मोकळं नाही केलं, तर माझा अडकलेला श्वास मोकळा केला. तेवढ्यात मधू, वहिनी, रेशीम पळतच रूममध्ये येतात. मग आता कबीरच्या हातात पेपर बघताच लगेच मधू बोलते, खरंच आज मृण्मयीने आयुष्यभराचं सुखाचं दान दिलंय ना तुला. आता लगेच कबीर मधूकडे बघू लागतो. तेव्हा मधू म्हणते, आता जा डोंगरवाडीला आणि गुंजा आणि तिच्या आईची मनधरणी कर. कबीर लगेच मधूला मिठी मारतो. तरी ते बाहेर मृण्मयी गाडीजवळ उभी असते तर तिथे सर्वेश येतं. तेव्हा आता लगेच सर्वेश मृण्मयीला बोलतो, मी कबीरच्या घरच्यांना डोंगरवाडीला येण्यासाठी तयार केले. आता मृण्मयी लगेच बोलते, बाबा माझं एक काम ऐकशील? कबीर आणि गुंजाला एकत्र आणण्यासाठी काहीही कर, पण प्लीज या सगळ्यात मला ओढू नको, कारण मी आज जे केलंय ना ते खूप मनावरती दगड ठेवून गेलंय. असे म्हणून आता मृण्मयी सर्वेश समोर हात जोडते. तेव्हा सर्वेश म्हणतो, खरंच देव अशी मुलगी कुणालाही देत नाही, कारण ती मुलगी फक्त देवाने मलाच दिली. खूप हुशार आहे माझी मुलगी. असे म्हणून आता मृण्मयीला मिठी मारतो आणि मृण्मयीला गाडीत बसून घरी पाठवून देतो. तेव्हा सर्वेश लगेच मनाशीच म्हणतो, खरंच असा दुर्दैवी बाप मी कुठेच पाहिला नाही, कारण अशा बापाला एका मुलीच्या सुखासाठी दुसऱ्या मुलीला दुःखात लोटावं लागतंय. त्यानंतर इथे आता कबीर डोंगरवाडीला निघालेला असतो. तर बाबळी लगेच गुंजाला बोलते, पोस्टमन दादांचा निरोप आला होता की साहेबा डोंगरवाडीला निघालेत म्हणून. तेव्हा गुंजा बोलते, आता तू माझ्या प्रेमाचा बाजार मांडण्याचं ठरवलंयस तर मी तरी काय करणार. आता बाबळी बोलते, तिथे शहरात जे चालू होतं ते तमाशा नव्हतं का? तेव्हा गुंजा बोलते, अगं जरी मी सून म्हणून घरात राहत नसले तरी लेक म्हणून खूप प्रेम केलंय त्या लोकांनी माझ्यावरती. तेव्हा बाबळी म्हणते, ते काही मला माहिती नाही. पुढच्या आमुष्याला गावची जत्रा आहे, तेव्हा एखादा पोरगा बघू आणि तुझं लग्न लावून देऊ. तेव्हा गुंजा बोलते, हे बघ या दुसरं कुणाबरोबर बी लग्न करणार नाही. तेव्हा बाबळी बोलते, एकतर तो सत्य होता, त्याला पण आता पोलिसांनी पकडून नेलंय, आणि तुझा तो तर आता कधीही आपलं होऊच शकत नाही, त्यामुळे आपल्याला कोणीच नाहीये गुंजे. तेव्हा गुंजा बोलते, गाय तू तर म्हणते ना ज्याला कोणी नसतं त्याला देवडोंगरोबा असतो. मग हे बघ मी साहेबाला काडीमोड द्यायला तयार आहे, पण फक्त तुझ्यासाठी. आणि त्यानंतर तू माझं दुसरं लग्न कुणाबरोबरही लावणार नाही, आणि जर तसं केलं तर तू माझं मरेल तोंड बघशील. त्यानंतर इथे आता दिवशी बाबळी आणि गुंजा न्यायनिवाडा करण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा बाबळी बोलते, गुंजे एकदा का काडीमोड झाला की तू जिंदगी जगायला मोकळी. तेव्हा लगेच गुंजा बोलते, हो मी काडीमोड देणार आहे साहेबाला मृण्मयीताईसाठी, कारण माझ्या रक्ताच्या बहिणीच्या संसारात विष नाही कालवायचं मला. हो, पण मी दुसरा कुणाचाही विचार करू शकत नाही, हे माझं पक्क ठरलंय. असे म्हणून आता गुंजा तिथून निघून जाते. त्यानंतर इथे कबीरला आता डोंगरवाडीच्या लोकांनी पक्क बांधून ठेवलेलं असतं आणि कोयते त्याच्या गळ्याला लावलेले असतात. तेव्हा लगेच गुद्या म्हणत असतो, का रे आमच्या गावच्या मुलींना फसवतो, तुला ना सोडणार नाही.
तेव्हा लगेच सरपंच बोलतं, हे बघ बुद्या, अजूनही हा साहेबा गुंजाच्या कुंकवाचा धनी आहे, त्यामुळे तू त्याला काहीही करू शकत नाही. जे काही करायचंय ते काडीमोड झाल्यानंतर कर. आता लगेच गुंजा तिथे येते. लगेच गावचे सरपंच विचारतात, गुंजा, तुला साहेबाला काडीमोड द्यायचा आहे ना? तर आता लगेच बोलतो, एकदा का काडीमोड झाला ना, याला जित्ताच सोडणार नाही मी, असे म्हणून आता तो कबीरला मारायला लागतो. तेवढ्यात गुंजा धावतच येते आणि बुद्यावरती बंदूक चालवते आणि म्हणते, बुद्या, माझ्या साहेबाला मारायचं नाही, सोडा त्यांना, लवकर सोडा. तेव्हा आता लगेच ते सरपंच बोलतात, गुंजा, तुला साहेबाला काडीमोड द्यायचा की नाही? तेव्हा गुंजा मनाशीच म्हणते, काडीमोड बिगर तर मी जिंदगी जगू शकत नाही, आणि काडीमोड जर दिला तर हे लोक साहेबाला जगू द्यायचे नाही, काय करावं असा ती विचार करत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की ते बुद्या म्हणत असतं, अगं बाबळे, अजून तरी विचार कर, या गुंजीला माझ्या हवाली कर आणि मोकळी हो. तेव्हा आता लगेच कबीरला खूप राग येतो. कबीर लगेच बुद्याला मारायला जातो आणि म्हणतो, हे बघ, दरवेळेस परीक्षा बघण्याची गरज नाही, नाहीतर बिना परीक्षेचाच पास होशील तू, असे म्हणून आता बुद्याला मारू लागतो. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.